पिंपळवाडी येथील माझे सहकारी जालू पाटील यांचे पिताश्री आणि आपल्या गावाचे वैभव असलेले कैलासवासी गोरक्षनाथजी तुरगणे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ज्यांचं कीर्तन या ठिकाणी होणार आहे असे हरिभक्तपरायण संजय महाराज जगताप, उपस्थित असलेले सर्व तमाम पिंपळवाडी गावातील ज्येष्ठ नागरिक, आलेल्या आमच्या माता भगिनी, वारकरी संप्रदायाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, पत्रकार आणि मित्रांनो, सर्वात प्रथम मी जालू आणि त्याच्या परिवाराचे मनापासून आभार व्यक्त करतो की या पुण्यस्मरणानिमित्त सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानाचा देखील आयोजन त्या परिवारांनी केलं आणि असा उपक्रम सगळ्यांनी करावा आणि त्यामुळे मी त्यांचे देखील आलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचे मनापासून आभार व्यक्त करतो। या गावाच्या रचनेमध्ये, पिंपळवाडी गावाच्या रचनेपासून तर गावाच्या आजच्या परिस्थितीपर्यंत काही बोटावर इतक्या मोजणाऱ्या लोकांचं योगदान असं आहे की ते योगदान गावासाठी जितकं आहे तितकंच विखे पाटील परिवारासाठी पण आहे। आणि त्यापैकी एक आपले स्वर्गीय गोरक्षनाथ पाटील होते, ज्यांनी कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून किंबहुना त्या अगोदरही विखे पाटील परिवाराची साथ कधी सोडली नाही आणि जवळपास आता तिसरी पिढी ही विखे पाटील परिवाराबरोबर काम करते। असा परिवार आमच्याबरोबर मिळणं हे आमचा अभिमान आहे। आम्हाला या परिवाराबाबतीत काय फार जास्त सांगायची आवश्यकता नाही, पण मला देखील नगरला एक कार्यक्रम आहे। नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब देखील नेवास्याला गेले, तिथून मग ते राहुरीला आज लग्नाची तीच पण दाट आहे आणि त्यामुळे मला महाराजाच्या परवानगीने जायला या ठिकाणी आवश्यक आहे आणि म्हणून मी या पुण्यस्मरणानिमित्त कैलासवासी गोरक्षनाथ तुरगणे यांना आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। रामकृष्ण। रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, लोचनी रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, जाने वो जाने वो साजनी तो विठ्ठल बरवा बरवा, तो विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा बरवा, तो विठ्ठल बरवा सुख
तो हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी जोडी, बहुत सुकृताची 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 जोडी, मनोना विठ्ठली, मनोना विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा, मनोना सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, हो सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा, बाप Oh,
गुरु देव गुरु माता पिता देव गुरु देव गुरु पिता देव गुरु देव माता पिता देव गुरु देव गुरु 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 ऐसा ज्याचा एक विचारू ऐसा ज्याचा एक विचारू धन्य धन्य ते शरीर धन्य धन्य ते शरीर ऐसा जाता एक विचार ऐसा जाता एक विचारो धन्य धन्य ते शरीर ते शरीर धन्य धन्य ते शरीर ते शरीर नर नभे तो ईश्वर नर नभे तो ईश्वर ईश्वर धन्य धन्य ते शरीर धन्य धन्य ते शरीर नर नभे नर नभे तो ईश्वर धन्य धन्य ते शरीर ते शरीर धन्य चारही दैवते समान मानी चारही दैवते समान मानी चारि दैवत समान वाणी समान वाणी चारि दैवते समान वाणी समान वाणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी धनी धन्य धन्य ते शरीर धन्य धन्य ते शरीर शरण एका जनार्दने शरण एका जनार्दने धन्य ते शरीर ते शरीर धन्य धन्य ते शरीर ते शरीर नर नवे तो ईश्वर नर नवे तो ईश्वर धन्य धन्य ते शरीर धन्य धन्य ते शरीर नर नवे तो ईश्वर नर नवे तो ईश्वर ईश्वर धन्य
उबार पुमाई उबार माता पिता देव गुरु माता पिता देव गुरु माता पिता देव गुरु माता पिता देव ओ माता पिता देव गुरु माता पिता देव गुरु माता पिता देव माता पिता देव ऐसा जाचा निर्धारो ऐसा जाचा एक विचारो एक विचारो एक विचारो धन्य धन्य शरीर धन्य धन्य ते शरीर ऐसा ज्याचा एक विचार ऐसा ज्याचा एक विचार ऐसा ज्याचा एक विचार ऐसा ज्याचा ऐसा ज्याचा एक विचारू ऐसा ज्याचा एक विचारू धन्य धन्य ते शरीर धन्य धन्य ते शरीर
नर नोहे नर नोहे तो ईश्वर
माता पिता देव गुरु, माता पिता देव गुरु, ऐसा ज्याचा एक विचारू, धन्य धन्य ते शरीर, नर नव्हे तो ईश्वर. चारही दैवते समान मानी, चारही दैवते समान मानी, शरण एका जनार्दनी, धन्य धन्य ते शरीर, नर नव्हे तो ईश्वर. पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः. दुसरी चरण संताजिया, हरे चरण संतानिया. पंचकृपादानी गतीचा विस्तार, पंचकृपादानी कथेचा विस्तार, पंचकृपादानी गतीचा विस्तार, पंचकृपादानी कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा. ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दया, दयाळा. करुणा करा दया, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादो, तुमचा अनुग्रह लादो. करुणा करा या दयाळा, करुणा करा या दयाळा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, हो पावन झालो चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी, चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं, जगननी तपानि मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदयधवलासं विठ्ठलं चिन्तयामि. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. ज्ञानेशो भगवान विष्णु, निवृत्तिर्भगवान हरः, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. जयांची केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे नमस्कारोनि आता. गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं, सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं, सराले स्थितिं तं समाधिस्थमूर्तिं. नमामि गंगागिरियोगिराजं, तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं, सदालंकृतं साधु संन्यासयोगं. मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं, नमो नारायणगिरि परब्रह्मस्वरूपं. विठ्ठल 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 विठ्ठल. ओ विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हरी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की, ज्ञानेश्वर महाराज की.
की जय गुरु नारायण गिरी महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की जय चला विठाला 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 माता पिता देव गुरु ऐसा ज्याचा एक विचारू धन्य धन्य ते शरीर नर नव्हे तो ईश्वर चारही दैवते समान मानी शरण एका जनार्दनी. आज आपल्या या पिंपळवाडी गावी कैलासवासी गोरक्षनाथरावजी पाटील तुरकणे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्तानं भगवान परमात्म्याची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी आहे. सद्गुरूंच्या आशीर्वादानं आपण करणार आहोत. त्यांचा असा असणारा दुःखांकित परिवार गंगा भागीरथी लक्ष्मीबाई गोरखनाथ पाटील तुरकणे, श्री शिवाजी रावजी पाटील तुरकणे भाऊ, श्री सोमनाथ गोरखनाथ पाटील तुरकणे, श्री मच्छिंद्र रावजी पाटील तुरकणे, श्री जालिंदर गोरखनाथ पाटील तुरकणे, सौ मुक्ताबाई बाळासाहेब पाटील काळे, सौ मुक्ताबाई विश्वनाथ पाटील शेळके, सौ सुनीता राजेंद्र पाटील आढाव, श्री नवनाथ मच्छिंद्र पाटील तुरकणे, सौ संगीता प्रकाश पाटील शेळके, सौ अनिता अनिल पाटील शिंदे, श्री अशोक मच्छिंद्र पाटील तुरकणे, श्री विलास मारुती पाटील तुरकणे, श्री योगेश शिवाजी पाटील तुरकणे, श्री नवनाथ मच्छिंद्र पाटील तुरकणे, संभाजी शिवाजी पाटील तुरकणे, श्री विलास शिवाजी पाटील तुरकणे, चिरंजीव योगेश शिवाजी पाटील तुरकणे, चिरंजीव तुषार जालिंदर पाटील तुरकणे, चिरंजीव शुभम सोमनाथ पाटील तुरकणे, श्री चिरंजीव महेश जालिंदर पाटील तुरकणे, श्री प्रसाद सोमनाथ पाटील तुरकणे, समस्त तुरकणे पाटील परिवार आणि आपण सर्व सगळे सोयरे आप्तेष्ट समस्त गावकरी मंडळी, पिंपळवाडी ज्येष्ठ मंडळी, भजनी मंडळी, गावातील असे असणारे सर्व सन्माननीय सदस्य मंडळी व आपण सर्वच या ठिकाणी मोठ्या प्रेमानं आपुलकीनं या वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाकरता उपस्थित आहात. त्यामध्ये आमचे मृदंगाचार्य महाराज महेश महाराज व दुसरे गायनाचार्य आदरणीय श्री रामकृष्ण महाराज चौधरी व त्यांच्याबरोबर संदीप महाराज संदीश महाराज बागुल व शिंगेकर असे असणारे जुने सद्गुरू महाराजांच्या परिवारातील पुन्हा आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू सोपान काका बाराते व आपल्या पंचकृषीतील असणारी समस्त भजनी मंडळी, सद्गुरू महाराजांचे परम भक्त अशी असणारी सर्व हा परिवार आणि सद्गुरूंचा एकनिष्ठ भक्त आहे. त्यामध्ये सर्वच गावातील असेल, परिसरातील असेल, अनेक गायनाचार्य, मृदंगाचार्य, विनेकरी महाराज, पुन्हा पेटी वादक महाराज व दोन्ही चोपदार व आपण सर्वच माता भगिनी पुरुष या ठिकाणी मोठ्या आणि प्रसंगाला उपस्थित आहात आणि आपण थोड्या वेळ भगवंताची सेवा करणार आहोत. विठ्ठल सुंदर अशी ज्यांची संसिष्टीम आहे आपल्या सद्गुरू महाराजांपासून आपल्या पिंपळेवाडी गावचेच असे असणारे तुरकणे पाटील कोणताही आगळा वेगळा परिसरामध्ये जिल्ह्याच्या बाहेर कार्यक्रम असला भव्य दिव्य त्याला सुंदर अशी त्यांची साऊंड सिस्टीम असते. वाल्मिक पाटील तुरकणे आणि गावही पिंपळवाडी आहे. नगर जिल्ह्यातील अग्रगणी असं असणारं सर्व क्षेत्रामध्ये अग्रसर असणारं हे गाव आहे की ज्याला महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची दिशा आहे. सहकाराच्या माध्यमातून अनेक ज्येष्ठ मंडळीचं मार्गदर्शन आहे आणि गावाची जी वाटचाल आहे ती अद्भुतपूर्ण आहे. वैज्ञानिक दृष्टीनं असू द्या, सामाजिक दृष्टीनं असू द्या, राजकीय दृष्टीनं असू द्या, आध्यात्मिक दृष्टीनं असू द्या, सर्व क्षेत्रामध्ये अग्रगणी असणारं हे पिंपळवाडी गाव आहे. विठ्ठल विठ्ठल पुन्हा
आमचे भौरकर जगताप पाटील परिवारातील अनेक लोक आले, पुन्हाही येतील आणि समस्त आपण सर्व महिला पुरुष या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित आहात. आपण सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे, पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज याच्यावत मनुष्य प्राणी मात्राला सुंदर असा उपदेश करतात. मुळात हे जगत ज्या भगवंताने निर्माण केलंय त्या जगाला अधिष्ठान आधारभूत असणाऱ्या ज्या काही देवता आहेत त्यामध्ये ज्यांचं अग्रगणी 4 लोकांचं अग्रगणी स्थान आहे. मग अग्रगणी स्थान म्हटल्यानंतर विश्व करता करविता जो भगवान आहे, भगवंत आहे, मग त्या भगवंताला जाणण्याकरता या संतांनी महात्म्यांनी आपल्या मायबोली मराठी भाषेमध्ये हिंदू धर्माचं असं असणारं विशाल वैदिक सनातन परंपरेचं 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण उपनिषद आदी करून त्यातल्या त्यात महाराष्ट्रातल्या असे असणाऱ्या अग्रगणी संतांनी म्हणजे माऊली ज्ञानेश्वर महाराज, संत श्रेष्ठ नामदेव महाराज, संत श्रेष्ठ शांतीब्रह्म एकनाथ महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराजांपर्यंत जेवढे वारकरी संप्रदायाचे उपासक महान भगवत भक्त संत भगवंताचे अवतार आहेत त्यांनी या अखिल विश्वाला या मराठी वाङ्मयाच्या द्वारे गवसणी घातलेली आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, विश्वामध्ये आपण कुठेही गेलं की बाकीच्या राष्ट्रामध्ये फिरा तुम्ही, तिथं गेल्यानंतर मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव हे शब्द आणि ही संस्कृती बघायला मिळणार नाही. पण भारत एक अशी भूमी आहे, देश आहे जगाच्या पाठीवर जिथं ऋषी मुनी संत महात्मे सिद्ध महान उपासक या सर्वांच्या विचारानं ही भूमी घडलेली आहे. म्हणून तर मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव की पहिला भगवान परमात्मा आणि भगवंतानंतर माता आणि पिता यांना अग्रगणी स्थान या संस्कृतीनं दिलेलं आहे. मग संस्कृती ही म्हटल्यानंतर सामान्य नाही. अनेक या भूमीमध्ये संत महात्मे भगवत भक्त देशभक्त सामाजिक आध्यात्मिक धार्मिक कार्य करणारे महापुरुषांचं बलिदान सर्वस्व समर्पण केलेले असे महापुरुष या मायभूमीमध्ये पुण्यभूमीमध्ये अवताराला येऊन त्यांचं कार्य करून निघून गेलेले आहेत. असंही असताना या संत भूमीला नवे नवे महाराष्ट्र देशाला, महाराष्ट्र जो आहे तो आपल्या वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं इथं या संत महात्म्यांनी एक अलौकिक परंपरा दाखवून दिली. बाकीच्या ठिकाणी परमार्थाच्या भिन्न भिन्न पद्धती आहेत. कोणी ध्यान करतात, कोणी गायन करतात, कोणी श्रवण करतात, कोणी चिंतन करतात. पण हे महाराष्ट्रच एक विश्वातलं जगातलं असं राष्ट्र आहे की इथं 4ही लोकाला अधिकार आहे. कोणत्या? वक्ता, श्रोता, गायक, वादक म्हणजे सगळ्यांनाच अधिकार आहे. बाकीच्या ठिकाणी फक्त सांगणाऱ्यालाच अधिकार आहे. पण इथं ही मायभूमी संतांची महाराष्ट्र भूमी अशी आहे, सांगणाऱ्याला जेवढा अधिकार आहे तेवढाच ऐकणाऱ्याला अधिकार म्हणजे ऐकणाऱ्याला सुद्धा आहे. म्हणून तर माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये बोलतात, समर्थाची पंक्ती भोजने तळिल्यावरिल्या एकची पक्वाने तैसा श्रवणे आरते पठने मोक्षची लाभे. विठ्ठल 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 आत्ताच आमचे गुरुबंधू श्री गणेश महाराज शास्त्री त्यांचंही आपल्या गावी सोमेश्वर देवस्थान इथं वास्तव्य होतं. आताही ते परमार्थाच्या सेवेत आहे आणि त्यांचंच नुकतं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आपण सांगत होतो की महाराष्ट्र अशी भूमी आहे की जिथं वक्त्याला जेवढा अधिकार आहे तेवढा श्रोत्याला सुद्धा अधिकार आहे. बाकीच्या क्षेत्रामध्ये जर बघितलं
तर ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार ज्याला त्याला काय दिला जातो, सन्मान दिला जातो. पण महाराष्ट्रामध्ये या वारकरी संप्रदायाच्या संतांनी महात्म्यांनी अशी काही उज्ज्वल भव्य दिव्य महान परंपरा तयार केली की इथं सगळ्यांना समान नागरी कायदा म्हणजे 750 वर्षापूर्वीच माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी काय केला, अंमलात आणला, पास केला. भारताला स्वातंत्र्य होऊन 75 नव्हे 76वं वर्ष चालू आहे, पण 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी समान नागरी कायदा या जनता जनार्दनाकरता सगळ्यांचं एकत्रीकरण केलं. 18 पगड समाजाला बरोबर घेऊन चालणारे विश्वातले पहिले संत कोण असतील तर माऊली ज्ञानेश्वर महाराज आहेत. माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं वाङ्मय म्हटल्यानंतर अद्भुत आणि अप्रतिम आहे. त्याला म्हणजे ते नित्य नूतन आहे, म्हणजे कधी शिळ होतच नाही. जसं आपण सामान्य जीवन जगत असताना व्यवहारामध्ये काही वाचन करत असताना सारोमत, सकाळ, लोकमत आदी करून जे वर्तमानपत्र आहे, सकाळचा पेपर माणूस दुपारी वाचत नाही. पण माऊली ज्ञानेश्वर महाराजांची गाथा घ्या, माऊली ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी घ्या, त्यांच्या कोणतेही ग्रंथ घ्या, बाकीच्या सर्व संतांचे, मग ती किती जरी वाचन केलं, किती जरी चिंतन केलं, किती जरी मनन केलं, किती आत्मसात करण्याचा प्रयत्न केला, पण ते कधी संपत नाही. सुश्लोक वामनाचा आर्या मयूर पंथाची ओवी ज्ञानेशाची सुप्रसिद्ध अभंगवाणी तुकयाची. मोरोपंत नावाचे कवी म्हणतात, श्लोकात श्लोक वाचायचा तर कोणाचा वाचा, वामन पंडितांचा वाचा. आर्या जर वाचायची असेल तर मोरोपंताची वाचा, आणि ओवीत ओवी कोणाची वाचायची असेल तर माऊली ज्ञानेश्वर महाराजांची वाचा. आणि अभंगात अभंग कोणता तुम्हाला वाचायचा असेल, पठन करायचं असेल, चिंतन करायचं असेल तर जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. तर का तर जसं माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ही वाङ्मय जी आहे हे मूर्तिमंत ब्रह्म आहे, तसं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात ना, जी माऊली ज्ञानेश्वर महाराजांची भाषा तीच जगद्गुरु तुकाराम महाराजांची भाषा, जी संत शिरोमणी नामदेव महाराजांची भाषा तीच संत कबीर महाराजांची भाषा, जी संत सुरदास महाराजांची भाषा तीच संत गोरोबा काकांची भाषा. म्हणजे 108 भक्त मालिकेतले सर्व संत घ्या, सर्व संतांचं काय आहे, एकच मत आहे, फक्त पद्धती वेगळी आहे, वाङ्मय वेगळा आहे, त्याचा विषय वेगळा आहे, पण प्रत्येकाला जो त्यांनी भाव अर्थ समजावून सांगितला त्याबद्दल ते म्हणतात हे सर्व विश्व भगवंताचं आहे. आणि या भगवंताचाच अधिकार भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळामध्ये ईश्वराचीच या विश्वावर सत्ता आहे. म्हणजे सर्व आम्हाला आमच्या गुरु परंपरेच्या सद्गुरु सेवेच्या दृष्टिकोनातून आत्मसात झाल्यामुळं ते म्हणतात की तुका मने पहा शब्देची हा देव, 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 शब्देची गौरव पूजा करू, शब्देची गौरव पूजा करू, पूजा करू, पूजा करू. तुका म्हणी पहा शब्देची हा देवा, तुका म्हणी पहा शब्देची हा देवा, शब्देची गौरव पूजा करू, शब्देची गौरव पूजा करू. तुका म्हणी पहा शब्देची हा देवा, म्हणी पहा शब्देची हा देवा, पूजा करू, शब्देची गौरव पूजा करू. हो जसं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे पहा शब्देची हा देव, शब्देची गौरव पूजा करू, तसं माऊली सुद्धा बोलतात साचची बोलाचे नवे शास्त्र,
आत्मा अवतरिते मंत्र अक्षरेत ये. पुन्हा जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात एक एका अक्षरात आहे माझा रमाकांत. म्हणजे सर्व संतांची जी भाषा आहे ती एकरूपपणाची आहे. गाथा बघा, एकनाथी भागवत बघा आणि माऊलींची ज्ञानेश्वरी बघा, पुन्हा दासबोध बघा, समर्थ रामदास स्वामींचं, अनेक संतांचं वाङ्मय आत्मसात करत असताना जर त्यातला भाव अर्थ जर मनाला स्फुरला नवे नवे भावला तर किती एकरूपपणा आहे, किती त्या ठिकाणी ओतप्रोत श्रद्धा आत बाहेर भरून उरलेली आहे. म्हणून या मायभूमीतले जेवढे संत आहेत या संतांनी महात्म्यांनी महापुरुषांनी अगोदर अग्रगणी स्थान भगवंतांनी सुद्धा मात्या पित्याची काय केलेली आहे, पूजा केलेली आहे. मग ते भगवान परमात्म्याचे राम कृष्ण आदी करून सर्व जेवढे अवतार आहेत ते सुद्धा गुरुची आणि मात्या पित्याची काय करतात, सेवा करतात. याच्याही पेक्षा तुमच्या आमच्या पुढं आदर्श उदाहरण नवे नवे नित्य ज्याची जाणीव होते, ज्या संप्रदायाचे आपण पाईक आहोत, जे संप्रदायाचं दैवत आहे त्या भगवान पंढरीनाथ पांडुरंग परमात्म्याला ज्या महाभक्त राजांनी आणलंय त्यांनी कशाच्या जोरावर आणलंय तर माय बापाची सेवा केल्यामुळं भगवान परमात्मा त्यांचा कसा झाला, ऋणी झाला. म्हणजे ऋण जे आहे भगवंत सुद्धा ऋणी होतो. मग भगवंत ऋणी होत असताना मग भगवान परमात्म्याचं जे ऋण आहे ते कशाने भगवंतावर ऋण होतं तर त्या भक्ताच्या सेवेनं. मग इथं अशी असणारी सेवा जी आहे ती सेवा आगळी वेगळी या भगवत भक्तांनी भगवान परमात्म्याशी अनन्य होऊन अनन्यचेता सततम यो माम स्मरति नित्यशा तस्यं सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. की जे भक्त अनन्य आहेत म्हणजे भगवंताला सोडून दुसरं काही जाणतच नाही. ते म्हणतात जसं संत तुलसीदास म्हणतात सियाराममय सब जग जानी, की प्रत्येकाच्या घटाघटामध्ये जसं संत तुलसीदास रामायणामध्ये सांगतात तसंच माऊली ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात, जे जे बेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जान माझा. भूत प्राणी मात्रामध्ये चराचरामध्ये भगवंतच भरून उरलेला आहे. सर्वभूती पाहे एक वासुदेवा, सर्वभूती पाहे एक वासुदेवा, सर्वभूती पाहे एक वासुदेवा, सर्वभूती पाहे एक वासुदेवा. उसोनिया ठावा आहतीचा, उसोनिया ठावा आहतीचा, तोची संत साधू ओळखावानी का, तोची संत साधू ओळखावानी का. ओ सोनिया ठावा आहतीचा, सोनिया ठावा आहतीचा, तोचे संत साधू ओळखावानी का. सर्वभूती पाहे एक वासुदेवा, सोनिया ठावा आहतीचा, सोनिया ठावा. सर्वभूती पाहे एक वासुदेवा, उसोनिया ठावा आहतीचा, उसोनिया ठावा. सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसोनिया ठाव अहंतेचा. की प्रत्येक घटामध्ये प्रत्येकाच्या अंतरामध्ये भगवान परमात्म्याची जाणीव ज्यांना होते ते भगवत भक्त आहेत, संत आहेत. तसं माऊली ज्ञानेश्वर महाराज जसं म्हणतात की जे जे भेटे भूत, तसं नाथ महाराज सुद्धा म्हणतात जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही. त्यासी नाही, पूजा ध्यान जप त्यासी नाही. ओ त्यासी नाये, पूजा ध्यान जप त्यासी नाये, त्यासी नाये, पूजा ध्यान जप त्यासी नाये. जे जे
हरिपाठातून उच्च अवस्थेवर जाऊन बोलतात. म्हणजे जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. पूजा ध्यान जप त्यासी नाही वैकुंठ कैलासी. तीर्थक्षेत्री देव शास्त्रांनी भाव निवडिला. की महाराज सांगतात दृष्टीला प्रत्येक प्राणी मात्रामध्ये भगवंताचं अधिष्ठान कळण्याकरता अगोदर काय पाहिजे? चित्त शुद्ध पाहिजे. चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती व्याघ्र येईन खाती सर्पतया. जसं परमार्थामध्ये मुळात चित्त पाहिजे. शरीरात काय पाहिजे? पित्त पाहिजे, प्रमाणात पाहिजे. अतिपित्तही कामाचं नाही, आरोग्य धोक्यात आणते. तसं परमार्थात मूळ चित्त पाहिजे. आणि व्यवहारात काय पाहिजे? वित्त पाहिजे, धन पाहिजे. धनानं सर्व काही प्राप्त करता येतं, पण धनानं समाधान काही प्राप्त करता येत नाही. धनानं संपत्ती जोडता येते, व्यवहार जोडता येतो, लौकिक ऐश्वर्य वैभव वाढवता येतं. पण मग त्या धनाची प्राप्ती झाल्यानंतर मनुष्याला समाधान जर कशानं मिळत असेल तर विचारा वाचून नववीचे समाधान, नववीचे समाधान, नववीचे समाधान. विचारा वाचून नववीचे समाधान, नववीचे समाधान, नववीचे समाधान. हो विचारा वाचून न पविजे समाधान. सारा सार विचार करा उठा उठी. मग सार काय आसार काय याचा विचार ज्याला जाणीव विचाराची झाली तोच कसा होऊ शकतो? समाधानी होऊ शकतो. मग विचार करण्याचा प्रसंग अनेक जरी असले पण ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा. हा मूळ जो सिद्धांत आहे, आपण भगवंताचे आहोत, भगवंत आपला आहे आणि आपल्याला भगवंताच्या स्वरूपाला जायचं आहे. ही ज्याला जाणीव झाली त्यानं या सृष्टीतलं नवे ईश्वराचं सर्व जे आहे ते जाणल्याची खूण प्रत्यक्ष त्याच्या मनाला केव्हा ठसते की सर्व जगत भगवंताचं आहे, आपणही भगवंताचे आहोत. जसं संत महात्मे म्हणतात देवाला जर बघायचं असेल तर कुठं जाऊन बघा? उंच जाग्यावर जा. मग कोणत्या अनकाईच्या किल्ल्यावर नाही, कोणत्या किल्ल्यावर, कोणत्या टेकडीवर, कुठेही तुम्ही गेले फक्त पृथ्वीवरला काय दिसल? जे असं असणारं दृष्टीला जे दिसतंय. मग उंचीवर जायचं म्हणजे तुम्ही कुठं जायचं? त्या स्थितीला जायला पाहिजे. देव पाहावो देव पाहावो उंच ठाई उभे राहो. की देवाला जर बघायचं असेल तर उंच जाग्यावर उभं राहावं. जसं जुने कीर्तनकार दृष्टांत सांगतात, पुण्याला पर्वतीला गणपती बाप्पाचं मंदिर आहे. मग त्या पेशव्यांनी बांधलेलं गणपती मंदिर आहे. पण त्या टेकडीवर जर गेलं तर पुण्यामध्ये आपण जर खाली रोड रस्ते गल्ली बोळा बघितल्या आणि बग्गी टांगा घेऊन चालणारा जो ग्रस्त आहे तो टांगा बग्गी आपल्याला केवढी दिसते? जशी काही एक बारीक मुंगी चालली असं ते खाली पाहिल्यानंतर दिसतं. तसं ज्यानं भगवान परमात्म्याच्या स्वरूपाशी नामाशी एकरूपता साधली आणि भगवंत माझा आणि मी भगवंताचा हे ज्याचं ध्येय निश्चित झालं, मग त्याला कोणी येऊ द्या, कसाही येऊ द्या, काही येऊ द्या, कोणताही प्रसंग येऊ द्या, सुख येऊ द्या, दुःख येऊ द्या, अवस्था कोणतीही येऊ द्या, पण तो सगळ्या अवस्थेतून कसा आहे? स्थिर आहे. म्हणजे त्याची आत्मस्थिती कधी आणि विचलित होत नाही. जसं महाराज परमार्थाच्या अवस्थेतून बोलताना भगवान कृष्ण परमात्मा सांगतात, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवम पाप मवाप्स्यसि. याचाच भाव नाथ महाराज बोलतात ना, सुख दुःख सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपा. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपा. सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ. सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लाळ. ज्ञानाचा उद्बोध
भक्ती प्रेमाचा कल्लोळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ धन्य जगी तोची एक हरिरंगी नाची राम कृष्ण वासुदेव सदा स्मरेवाची ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे धन्य जगी तोची सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. नुकतेच आता आमचे दुसरे ज्येष्ठ गुरुबंधू श्री कृष्णा महाराज गायके त्यांची आळंदी या ठिकाणी सुंदर अशी वारकरी सांप्रदायिक शिक्षण संस्था आहे. हे सर्व जो परिवार आहे सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांच्या परिवारातील आपण सर्व मंडळी आहात. की महाराष्ट्रात जर बघितलं असे एकमेव संत होऊन गेले. महाराष्ट्र म्हटल्यानंतर वारकरी संप्रदायाचं राजमार्गाचं वैभव आहे. मग अनेक मठ आहेत, अनेक संप्रदाय आहेत, अनेक भिन्न भिन्न उपासना आहेत. पण योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या परंपरेला एक महान सत्पुरुष की ज्यांनी उभ्या महाराष्ट्रामध्ये जो श्रावणातला असा असणारा योगीराज गंगागिरी महाराजांचा नाम सप्ताह, त्याची जी एक परंपरा, त्याची जी एक उंची, त्याचा जो एक अधिकार महाराजांच्या निष्काम विचारातून आणि निष्काम श्रद्धेतून एका बाजूला सर्व वारकरी संप्रदाय एका बाजूला घ्या, पंढरीचे जेवढे पांडुरंगाचे भक्त आहेत तेवढी एका बाजूला, माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा लाखोनी त्यामध्ये भक्त सहभागी होतात. पंढरीच्या पांडुरंगाला कोट्यावधी लोक भगवान परमात्म्याच्या नाम चिंतन करण्याकरता काया वाचा मनानं पंढरीची पायी वाटचाल करतात. पण महाराष्ट्रामध्ये सद्गुरू नारायणगिरी महाराजांनी एवढी क्रांती घडवली की लाखो समाजाला नव्हे कोट्यावधी समाजाला एका महापुरुषांनी भगवंत आणि संत यांच्याशी जोडलंय. असं इतर भागात बघितलं आताच्या काळामध्ये सर्व सुविधा अनुकूल आहे एवढ्या 15-20 वर्षामध्ये. पण पूर्वीचा 70-80 वर्षाचा काळ जर बघितला कोणतीच अशी असणारी सुविधा नाही. पण त्याही काळामध्ये हजारोनी गावं, लाखोनी भक्त आणि कोट्यावधी तुमच्या आमच्या सारख्या सर्व अज्ञानी समाजाला ज्यांनी या भगवंत आणि संत भक्तीचा आणि मार्ग दाखवला. मग याला मुख्य कारण सद्गुरू नारायणगिरी महाराज आहेत. आपल्या गावावरच महाराजांचं किती प्रेम होतं की आपल्या सर्वांना माहीतच आहे. आपला पिंपळवाडीचा जागर आणि बेटामध्ये प्रत्येक वर्षाला असायचा. जवळजवळ भजनाला किती भजनी यायला पाहिजे, 200-250-300 भजनी त्या जागराला मंडप पूर्ण भरून जात होता. पण मग महाराज ते भजन इतके अगदी श्रद्धेनं ऐकायचे. मग त्यातले सर्व बाबा आहेत, गोरख बाबा आहेत व संपूर्ण ही पेटी मास्तर ते दुसरे बसलेले असे शेकडोनं मंडळी. आणि महाराजांचं जी अवस्था, महाराजांचा जो परमार्थाबद्दल भाव, श्रद्धा, आदर, ती अशी अनेक ठिकाणी बघितल्यानंतर अशी बघायला मिळणार नाही. की त्यांचा भक्ताप्रती असणारा जिव्हाळा, तुम्ही जे येतात की भगवंता करता येता आणि संता करता येता, आणि त्यांच्याबद्दल जो आदर, तो आदर म्हणजे त्यांचं मातेचं हृदय होतं. मातेला जसं कोणताच जो मुलगा आहे वेडाही असला तरी चांगलाच वाटतो आणि हुशारही असला तरी चांगलाच वाटतो, तसं सद्गुरू नारायणगिरी महाराजांनी हा संपूर्ण समाज घडवलेला आहे. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे दोआ फुले, तोची साधू ओळखावा देव तेथी देवतेची जाणावा, देव तेथी जाणावा. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे दोआ फुले, तोची साधू ओळखावा देव तेथी जाणावा, देव तेथी जाणावा, देव
तोची साधू ओळखावा देवते त्याची जाणावा हे कारंजले गांजले त्याचे म्हणे तो आपुले तोची साधू ओळखावा देवते त्याची जाणावा त्यांचा जो भाव जगद्गुरु तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे तो तंतोतंत महाराजांच्या विचाराशी आचाराशी एक रूप आहे. अशी जी संत महात्म्य आहेत, मग या संतांनी जी संस्कृती सांगितली कोणती सांगितली? तुम्ही माय बापाला जाणा, ईश्वराला जाणा, जीवनाचा उद्देश तुमचा मुख्य काय आहे त्याचा हेतू जाणा. मग माणसाला जर भगवान जसं या पृथ्वी तलावर किती कोटी जनता आहे? भारताची 125 कोटीच्या वर लोकसंख्या आहे, 9 खंड पृथ्वी आहे आणि बाकीचं जगाचा जर अभ्यास केला विचार केला तर डोकं तिथं बंद पडतं आपल्या सामान्य भाषेमध्ये. पण या संतांनी महात्म्यानी सर्व समाजाला आणि भगवंतानी संत आणि जीवनाचा मुख्य उद्देश याचा काय आहे याची जाणीव जर कोणी करून दिली असेल तर या संत महापुरुषांनी करून दिलेली आहे. मग ते म्हणतात माता कोण आहे? तर प्रत्यक्ष ईश्वराचं रूप आहे. पिता कोण आहे? तर प्रत्यक्ष ईश्वराचं रूप आहे. गुरु कोण आहे? तर प्रत्यक्ष ईश्वराचं रूप आहे. ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देवाचं एकत्रीकरण एकरूप भाव अवस्था ज्या विचारामध्ये आणि निर्माण होते तोच भाव या संत महापुरुषांनी सांगितलेला आहे. जसं माऊली बोलतात ना, जसं काय सकल तीर्थांची धुरे जिये का माता पितरे तया सेवेसी शरीरे लोन कीजे. सगळे जगातले तीर्थ जरी तुम्ही पृथ्वीवर 360 तीर्थ आहेत आणि भगवंताच्या चरणाशी 108 तीर्थ एकरूप आहेत, पण तुम्हाला या तीर्थाला जायची गरज नाही आणि बाकीच्याही कोणत्या साधनाची गरज नाही. जर माय बापाची सेवा तुम्ही भगवंत म्हणून केलीच तर त्याचं फळ काय? तर आपण सांगून गेलो की भक्तराज पुंडलिक यांनी या जगाला एक वेगळा संदेश दाखवला. धन्य पुंडलिका बहुबरे केले निदान आणले पंढरी, निदान आणले पंढरी, निदान आणले पंढरी. धन्य पुंडलिका बहुबरे, धन्य पुंडलिके बहुबरे, धन्य पुंडलिके बहुबरे, धन्य पुंडलिके बहुबरे. निधान आणले पंढरी, निदान आणले पंढरी, निदान आणले पंढरी. धन्य पुंडलिके बहुबरे केले निधान आणले पंढरी. बहुबरे केले निधान आणले पंढरी. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आम्ही या उपासनेमध्ये येऊन कसे झालो? धन्य झालो. आम्हाला आयता असा असणारा वाटा भगवंताचा असा असणारा दर्शनाचा सहज अधिकार या भक्तराज पुंडलिकाने अगदी सहज दिला. धन्य पुंडलिके बहुबरे केले निधान आणले पंढरीये. या बाकीचे जे अवतार आहेत तो पंढरीला जो अवतार आहे ते 24 अवतारापेक्षा वेगळा आहे. मग तो 24 अवतार जे आहेत भगवान परमात्म्याचे राम कृष्ण आदी करून 10 अवतार आणि 24 अवतारात शेवटचा जो कलंकी होणार आहे त्याच्यामध्ये विठ्ठल जे असं असणार रूप भगवान परमात्म्याचं आहे ती एक आगळं आणि वेगळं आहे. याची उपासना आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी केली, अनेक महापुरुषांनी केली. त्यामध्ये आपल्या वारकरी संप्रदायाचे सर्व संत महात्मे त्या भगवंताला जीव की प्राण समजतात. ते म्हणतात तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून या काही नमाग, ठेवून या काही नमाग, ठेवून या काही नमाग. तुका म्हणे जीव भाव देवा पायी, तुका म्हणे जीव भाव देवा पायी, भाव देवा पायी. ठेवून या काही
होती हो तुका म्हणे जीव भाव देवा पायी मागती. आता त्र्यंबकेश्वरी येथील असणारे अन्नपूर्णा आश्रमाचे श्रीमंत सुरेंद्रगिरी महाराज तेही आपल्या कार्यक्रमाकरता आलेले आहे आणि त्यांच्याबरोबर नांदेडहून आलेले श्री महाराजजी तेही पण या ठिकाणी आलेले आहे. महाराज सांगतात की भगवान परमात्म्याची जी अशी असणारी जाणीव होण्याकरता या संतांनी महात्म्यांनी काय सांगितलंय, तो जो परमार्थ सोप्या आणि अज्ञानी सर्व जीवाला समजण्याकरता त्यांनी संस्कृती शिकवली. मग संस्कृती जी आहे ती महाराष्ट्रीयन संस्कृती एक अलौकिक आणि संत जे आहे ते माऊली ज्ञानेश्वर महाराजांसारखे, जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखे, योगीराज चांगदेव महाराजांसारखे, संत साईबाबांसारखे, सद्गुरु नारायणगिरी महाराजांसारखे संत महात्मे, संत गोविंद बाबांसारखे संत महात्मे त्यांनी या समाजाला जी एक शिकवलं. म्हणजे काय केलंय, अगोदर स्वतः मेरा सिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. मग या प्रत्यक्ष भगवंताचं अधिष्ठान मानलंच्या पुढे हात जोडून उभा राहील का, तर मात्या पित्यांमध्ये जी शक्ती आहे ती विश्वामध्ये कशातच नाही. तीर्थ नंतर आहे, देव नंतर आहे, संत नंतर आहे. त्वमेव त्वमेव बंधुच्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. हे जरी भगवंताला संत बोलत असले पण मात्या पित्यांच्या ठिकाणी जो भाव आहे, जसं भगवान सांगतात या विश्वाचा मी कोण आहे, माताही आहे आणि पिताही आहे. पितामस्य जगतो माता धाता पितामह वेद्यम पवित्र ओंकार रुक्साम यजुरेवच. म्हणून महाराज सांगतात की मायबाप जे आहेत, मायबापे केवळ काशी शेने न जावे तीर्थासी. मग हाच भाव शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांना आत्मसात असल्यामुळं ते म्हणतात नाथ महाराजांचा एवढा मोठा अधिकार आहे की नाथ महाराजांसारखे संत विश्वात नाही. का नाही, श्रीमंतही आहेत, संतही आहेत आणि शांतही आहेत. त्रिवेणी संगम सहजासहजी कुठं नसतो. त्रिवेणी संगम फक्त कुठे आहे, प्रयागराजला आहे, गंगा यमुना सरस्वती. पण संत भक्त मालिकेमध्ये नाथ महाराजांचा अधिकार जर बघितला, श्रीमंतही आहे, संतही आहे आणि शांतही आहे. मासीजी नाथ महाराज ती स्वतःच कोण आहेत, भगवान विष्णूचा अवतार आहे. जसं भगवान मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय इथोनिया भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार प्रतिष्ठान वस्ती गोदातीर. की असे असणारे नाथ महाराज ज्यांच्या इथं ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देवाचं प्रतीक असणारं भगवान दत्तात्रय ते काय करतात, चोपदार म्हणून सेवेत आहे. कोणाच्या, नाथ महाराजांच्या वाड्यावर दरवाजावर चोपदारकीचं काम कोण करतंय, तर साक्षात भगवान दत्तात्रय करतात. आणि पुन्हा सेवा करण्याकरता कोण आहे, तर श्रीखंड्या रूपानं प्रत्यक्ष भगवान द्वारिकानाथ भगवान कृष्ण 36 वर्ष काय करतोय, कावडीनं पाणी वाहतो. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदित्याचे पाय. मग हे नाथ महाराज जी संत आहेत त्यांचा अधिकार या परमार्थ मालिकेमध्ये महान अधिकार असल्यामुळे ते म्हणतात मला माझे स्वामी सद्गुरू कोण, जनार्दन स्वामी महाराज दौलताबाद किल्ल्याचे सुभेदार, दत्तात्रय परंपरेचे पाईक. आणि त्यांच्या कृपेनं माझ्या माता पित्याच्या गुरूंच्या कृपेनं जे आत्मसात झालंय तेच मी असा असणारा भाव या ठिकाणी आणि पहिल्या कडव्यात महाराज सांगतात. माता पिता देव गुरु, माता पिता देव गुरु, माता पिता देव गुरु, माता पिता देव गुरु, माता पिता देव गुरु,
आपल्याच गावातील असणारं सोमेश्वर देवस्थान, त्या देवस्थानचे श्री मधुसूदनजी महाराज तेही आपल्या कार्यक्रमाकरता आलेले आहे. आणि महाराज सांगतात की माता पिता देव गुरु ऐसा ज्याचा एक विचारू, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, ही एकत्री जी अशी असणारी 4 महापुरुषांच्या बद्दल श्रद्धा निर्माण होणं म्हणजे पहिला भगवंत कळाला पाहिजे, दुसरे संत कळाले पाहिजे, तिसरे ग्रंथ कळाले पाहिजे आणि स्वतःचं जीवनाचं उद्देश काय आहे हे पहिलं ज्याला कळालं, या 4 गोष्टी कळाल्यानंतर या 4 गोष्टीबद्दल काय होते, श्रद्धा निर्माण होते. भगवंत कळाल्यानंतर भगवंताचं जगत कळतंय आणि भगवंताचं जगत कळाल्यानंतर त्यामध्ये जे संत महात्मे आहेत त्यांचं जीवन, त्यांचा अधिकार, त्यांचा विचार मनाला अगदी सहज आणि जिव्हाळा निर्माण करतो. ग्रंथ जे आहेत, ग्रंथ म्हणजे आरसा आहे. मग संत, ग्रंथ आणि भगवंत ही अशी असणारी अपार उंची ज्या तत्वज्ञानानं, ज्या विचारानं, ज्या महापुरुषांना लाभली ते महापुरुष अशी असणारे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांसारखे संत, ज्यांचा अधिकार असा आहे की साक्षात भगवान सेवेकरता उभा आहे, रात्रंदिवस 36 वर्ष श्रीखंड्या रूपानं सेवा करतोय आणि पुन्हा चोपदार म्हणून ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देवानं या सृष्टीची काय केली, निर्मिती केली, कार्यपद्धती त्यांच्याच अधिकारातून चालू आहे. मग असे भगवान दत्तात्रय ते सुद्धा कोण आहेत, दास म्हणून, सेवक म्हणून त्यांच्या दरवाजामध्ये आणि रखवालदार आहेत. मग असे नाथ महाराज जे संत आहेत ते आपल्या या महाराष्ट्रातील एक अग्रगणी संत आहेत. ते म्हणतात म्हणून सामान्य जीवानं, ज्ञानी अज्ञानी कोणी असो, गरीब श्रीमंत कोणी असो, सर्वांनी मात्याच्या ठिकाणी श्रद्धा, पितेच्या ठिकाणी श्रद्धा, गुरूंच्या ठिकाणी श्रद्धा आणि भगवंताच्या ठिकाणी श्रद्धा, एकरूप होऊन अनन्य राहावं. आणि त्या श्रद्धेचं फळ काय मिळेल की त्याला प्रत्यक्ष तो कोण होईल, धन धन ते शरीरा, धन धन ते शरीरा, धन धन ते शरीरा, धन धन ते शरीरा. Oh
रखुमा जय विठोबा रखुमागी रखुमाई विठोबा रखुमागी रखुमाई रखुमागी जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमागी जय विठोबा रखुमागी रखुमाई रखुमागी जय जय विठोबा रखुमागी जय विठोबा रखुमागी विठोबा रखुमागी विठोबा रखुमागी विठोबा पैसा ज्याचा एक विचारू धन्य धन्य ते शरीर नर नव्हे तो ईश्वर चारही दैवते समान मानी शरण एका जनार्दनी. की महाराज सांगतात ज्याला चारही दैवताची जाणीव झाली की तो प्रत्यक्ष ईश्वराच्या काय होतो स्वरूपाला प्राप्त होतो. नर नव्हे तो ईश्वर. अशा पद्धतीनं आज या ठिकाणी कैलासवासी गोरक्षनाथ पाटील तुरकणे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्तानं आणि सुंदर अशी कार्यक्रम व्यवस्था तुरकणे पाटील परिवाराच्या वतीनं सामाजिक धार्मिक आध्यात्मिक सर्व क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी आज उपस्थित झालेले आहे. त्यामध्ये आमचे सर्व महाराज मंडळी संत मंडळी राजकीय क्षेत्रातील आणि अनेक असे असणारे मान्यवर या ठिकाणी काही भेट देऊन गेलेत काही येणार आहेत. आणि सुंदर अशा प्रकारे भाऊंचं नियोजन म्हटलं की पिंपळवडी गावामध्ये एक आगळं वेगळं नाविन्य त्यांच्या सामाजिक सेवेच्या श्रद्धेतून बघायला जर गेलं तर जे कधी कोणी बुद्धीनं विचार करणार नाही त्याची संकल्पना ती अगोदर आत्मसात करतात आणि प्रत्यक्ष कृतीत आणतात. आणि आजच्या ज्या प्रसंगाला आहे गावातील सर्व असे असणारे समाजातील जेवढे ज्येष्ठ मंडळी आहे त्या सर्व ज्येष्ठ मंडळींना 18 पगड समाजातील जेवढे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे त्यांचा यथोचित सन्मान आणि भाऊंनी या ठिकाणी केलेला आहे. मग त्याच्यामध्ये अनेक सामाजिक उपक्रम अनेक सेवा सामाजिक धार्मिक आध्यात्मिक या कार्यामध्ये ते आणि त्यांचा परिवार 12ही महिने काय असतो कार्यरत असतो. पंढरीची वारी असेल आळंदीची वारी असेल सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांची पुण्यतिथी असेल योगीराज चांगदेव महाराजांची यात्रा असेल साईबाबांचा पायी दिंडी सोहळा जाणारे साई भक्त असतील वारकरी असतील सर्वांकरता त्यांचं असं असणारं मुक्त असते. वारकऱ्यांची भाविकांची सेवा ते अखंड अविरत कार्य त्यांचं चालू आहे आणि पुढेही चालणार आहे. असंही असताना महाराज सांगतात की धन्य धन्य ते शरीर नर नव्हे तो ईश्वर चारही दैवते समान मानी शरण एका जनार्दनी. 2 मिनिटात चाल होईल. त्यानंतर आमचे सर्व आदरणीय संत मंडळी 2-2 शब्द श्रद्धांजलीपर बोलतील. त्यानंतर काही मान्यवर मंडळी बोलतील आणि कार्यक्रमाची समाप्ती होईल. बोला महाराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली मानी चारी दैवत समान मानी मानी चारी दैवत समान मानी चारी दैवत समान मानी चारी दैवत समान मानी मानी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी अन्य
धन्य ते शरीर धन्य धन्य ते शरीर धन्य धन्य ते शरीर धन्य धन्य ते शरीर शरणायका जनार्दनी शरणायका जनार्दनी धन्य धन्य ते शरीर धन्य धन्य ते शरीर शरणो हे नारायण वर्षश्राद्धाच्या निमित्तानं भाऊंनी हा सर्व आगळा वेगळा कार्यक्रम सर्व टाळकरी वारकरी महाराज मंडळी यांना त्यांची विनंती आहे की सर्वांचा जो यथोचित सन्मान उपरणं आपला पुष्पहार देऊन जो सन्मान केलेला आहे त्यांचा एक फोटो एकत्रित सर्वांचा घ्यायचा आहे। तरी सर्वांनी आपापलं जे वस्त्र आणि हार दिलेला आहे तो प्रत्येकानं धारण करायचा आहे। एक असा असणारा आगळा वेगळा आणि समारंभ त्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे व गावातील व परिसरातील अनेक काही मान्यवर मंडळींना भाऊंच्या स्मरणार्थ आणि काही पुरस्कार द्यायचे आहे म्हणून 5 मिनिटं सर्व मंडळींनी आपापले जे असे असणारे सर्व उपर्ण टोपी अंगावर धारण करावे आणि एक फोटो त्यांना घेऊन द्यावा अशी त्यांची तुम्हाला विनंती आहे। या सर्वांना या टोपात घाला या समोरून घ्या। गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सर्वेष्ठितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरि योगिराजं तपोज्ञानवैराग्य भक्तिस्वरूपं सदालङ्कृतं साधु संन्यासयोगं मुख्यस्य वेदान्तशास्त्रार्थनित्यं नमो नारायण गिरिजि परब्रह्मस्वरूपं दृष्टवा तवद सुखदहस्तवदनं भवति सकलपापनाशनं संतोषेति मधुमधुरावाणी सोमेश्वरगिरी मनसा स्मरामि अवतार घेतला जगितापि तिरी गुरुसेवा साधना गोदातटी करी मुमुक्षुजना उद्धरी धरोनी करी नित्य नमितो सद्गुरु श्रीरामगिरिजी
गंगा विशुद्धम गंगागिरीजी महाराजांच्या कृपेने ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचे हृदय सम्राट परमपूजनीय परमदरणीय गुरुवर्य महंत स्वामी सद्गुरू श्री श्री रामगिरीजी महाराजांच्या कृपाशीर्वादानं शुद्ध योगी गोविंदगिरीजी महाराजांच्या कृपाशीर्वादानं ओम चैतन्य कानिपनाथ महाराजांच्या कृपाशीर्वादानं सच्चिदानंद साईबाबांच्या कृपाशीर्वादानं संत सकल महात्मा महापुरुषांच्या कृपेने पांडुरंग भगवंताच्या कृपाशीर्वादानं या ठिकाणी कैलासवासी गोरक्षनाथरावजी पटेल तुर्कणे यांच्या असणाऱ्या प्रथम पुण्य स्मरणा निमित्ताने आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत आणि म्हणून भाऊंना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्यांच्या जाण्याने या तुर्कणी परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे या दुःखातून बाहेर पडण्याची क्षमता भगवान परमात्मा या परिवाराला देवो आणि भाऊंच्या असणाऱ्या जीवात्म्या चिरकाल शांती लाभो। योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज सिद्ध योगी गोविंदगिरीजी महाराज सच्चिदानंद साईनाथ महाराज त्यांचा पुढील मार्ग सुगम करो हीच प्रभूचरणी प्रार्थना। आणि म्हणून योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेचं आगळं वेगळं असणारं हे व्यक्तिमहत्त्व योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेने नित्यांत प्रेम करणारा असणारा हा परिवार आणि भाऊ गंगागिरीजी महाराज सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांचा संस्कार या परिवारामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने पेलावला ते आमचे कैलासवासी गोरक्षनाथरावजी पाटील तुर्कणे आणि त्यांचाच पुढे असणारा हा वारकरी संप्रदायाचा परमार्थ गंगागिरीजी महाराजांचा परमार्थ सिद्ध योगी गोविंदगिरीजी महाराजांचा परमार्थ ज्यांनी अहोरात्रपणे चालवला ते असणारे आमचे जालिंदर गोरक्षनाथ पाटील तुर्कणे त्याचप्रमाणे सोमनाथ गोरक्षनाथ पाटील तुर्कणे आणि त्यांच्या असणाऱ्या भगिनी आहे ताराबाई त्याचप्रमाणे मीराबाई असा असणारा हा सुंदर असणारा परिवार आहे। अध्यात्माचे संस्कार संतांचा विचार या परिवारामध्ये नेहमी सातत्याने टिकून राहिलेला आहे आणि निश्चितच असणारा हा परिवार योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेशी जोडलेला असणारा परिवार आहे कनेक्ट असणारा परिवार आहे। आणि म्हणून भाऊंच्या जीवनामध्ये केलेली पंढरीची वारी आळंदीची वारी योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचा सप्ताह असेल गंगागिरीजी महाराजांची पुण्यतिथी असेल या कार्यक्रमाचं नेहमी भाऊ त्या ठिकाणी बेटामध्ये देखील उपस्थित राहत होते आणि निश्चितच त्यांचा जीवात्म्याला चिरकाल शांती लाभो हीच प्रभूचरणी प्रार्थना। ज्यांचं आपण सुंदर असणारं हरिकीर्तन श्रवण केलं असे असणारे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू गुरुवर्य महाराजांच्या कालखंडामध्ये ज्यांनी बेटामध्ये आपलं असणारं संपूर्ण आयुष्य बेटाकरता गुरुवर्य महाराजांकरता ज्यांनी समर्पित केलं असे असणारे आमचे हरिभक्तपरायण संजयजी महाराज जगताप बहुरकर आणि त्यांना देखील या परिवाराच्या वतीने धन्यवाद। सर्व मंडळी आपण उपस्थित झाला सर्वांना या ठिकाणी धन्यवाद। जातस्ते हि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहर्यते न त्वं शोचितुमर्हसि म्हणून अर्जुना तू तुझ्या कर्तव्याचं पालन कर तू शोक करू नको म्हणून जो जन्माला आलेला आहे त्याचा मृत्यू होणार आहे आणि ज्याचा मृत्यू झाला तो पुन्हा जन्माला येणार आहे या असणाऱ्या उक्तीप्रमाणे या ठिकाणी गोरक्षनाथरावजी पाटील तुर्कणे यांनी आपला इहलोकातला प्रवास संपवलेला आहे आणि परलोकामध्ये गमन करून 1 वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेला आहे। योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज संस्थान गोदावरी धाम सल्ला बेटच्या वतीने गुरुवर्य महंत स्वामी सद्गुरू श्री श्री रामगिरीजी महाराजांच्या वतीने सद्गुरू गंगागिरीजी महाराज भक्त परिवाराच्या वतीने आणि सिद्ध योगी गोविंदगिरीजी महाराजांच्या वतीने आपणा भाऊंना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि थांबतो। रामकृष्ण हरी। यानंतर आदरणीय महंत सुरेंद्रनंदगिरीजी महाराज यांना विनंती करतो आपण या ठिकाणी श्रद्धांजली देण्यासाठी यायचं। हरि ओम। कैलासवासी गोरक्षनाथ पाटील तुर्कणे त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त व्यासपीठावर ज्यांचा आता कीर्तन आदरणीय परमपूज्य संजयजी महाराज असणारे दुसरेही आपल्या गावचे सोमेश्वर संस्थानचे महंत पुन्हा गणेश महाराज शास्त्री आणि सर्व आदरणीय कलाकार गायक वादक तसा या परिवाराचा पहिल्यापासूनच वारकरी संन्याशांची सेवा करणारा हा परिवार आहे। त्यांच्या वडिलांनी तर सेवा केली परंतु त्यांच्या असणारे चिरंजीव दोन्हीही पूर्ण परिवारावरती अनेक कोणत्याही संप्रदायाचा येऊन द्या संन्यासी येऊन द्या सगळ्या परंपरेत सेवा करणारे असणारे आमचे जालभाऊ त्यांचा परिवार महामंडलेश्वर आमचे गुरुजी असणारे त्यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली सद्गुरू गोविंदगिरी बाबांच्या वतीने अर्पण करतो। हरिओम तसे। यानंतर आदरणीय हरिभक्तपरायण गणेश महाराज शास्त्री
ज्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत ते निमित्त आपल्याला सर्वांना ज्ञात जरी असलं तरी परंतु ज्यांच्यासाठी आपण जमलेलो आहोत त्यांच्या जीवनाचा शेवट होत असताना ज्या बॅनरवरती जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग टाकलेला आहे तो त्यांनी त्यांच्या जीवनाशी अतिशय काटेकोरपणे असणारा तो उतरवला आहे. खरं तर मनुष्य म्हणून जन्माला येऊन प्रत्येकालाच हे सद्भाग्य प्राप्त होतं होईल यात सांगता येणार नाही. त्यासाठी सद्गुरूंची कृपा लागेल. आपलंही आणि असणारं तेवढं जीवन परमार्थाशी आपल्या ध्येयाशी आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ असावं लागेल. परंतु ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी आलेले आहात जो मधुसूदन महाराजांनी सांगितलं की हा परिवार पूर्ण बेटाचा माळकरी आहे. सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या हाताची माळ आणि असणारी या सर्व परिवाराला आहे. आणि म्हणूनच जणू काय ज्यावेळेस बाबांचं जाणं किंबहुना शेवट होता त्यांना भेटण्यासाठी जेव्हा जेव्हा आणि असणारं आम्ही आलो तेव्हा सर्व परिवाराच्या समेत त्यांनी सांगितलं माझ्या जीवनामध्ये असं अतृप्त एकही वस्तू किंवा गोष्ट राहिलेली नाही आहे. मला असं वाटतं तेच या अभंगाचं सार आहे. जन्म आलो त्याचे आज फळ झाले साजे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली कंती. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. मला असं वाटतं मनुष्य जीवनाचं सार्थकत्व जर काय असेल आपण मनुष्य जन्माला येऊन ज्या कार्यामध्ये आहे ते कार्य करत असताना ते कार्य करताना त्याचे तृप्ततेचे उद्गार निघणं म्हणजे मनुष्य जीवनाची आणि असणारी ती सार्थकता आहे. येता येता तिथं गेटवरती टरबुजाच्या प्लेट सगळ्यांना दिलेल्या आहे. कारण काही मंडळीला शुगर असते ऊन भरपूर पडलेलं आहे आणि एवढ्या 5 दिवसामध्ये जास्त उन्हाचा पारा चढलेला आहे आणि म्हणून आपलं बॉडीचं संतुलन सुद्धा बिघडू नये याच्यासाठी आणि असणारी मंडळीला आलेल्या तिथं तो फलाहार सुद्धा ठेवलेला आहे. मी आल्याच्या नंतर त्यांना विचारलं कीर्तन संपलं का चालू झालं. त्याने महाराज तसं नाही आम्हाला बाबा जाता जाता म्हणले पण मी पूर्णपणे तृप्त झालेला आहोत. माझा जसा ज्ञानोबराय सांगतात की जन्माचा एक सोहळा आहे आणि मृत्यूचा एक सोहळा आहे. देहाच्या गावाल्या जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणूनही धनंजया जियापरी. शक्यतो जन्माचा सोहळा आबा सर्वांना करण्याचं भाग्य मिळतं. मृत्यूचा सोहळा करण्यासाठी मला असं वाटतं तृप्तच व्हावं लागेल. अतृप्त आत्म्याला तो कधी सोहळा प्राप्त होणार नाही. पण त्यांनी जाता जाता सांगितलं का आता मी मरण्यासाठी तयार आहे. मी आणि असणारा त्या काळाची अर्थात परमात्म्याची वाट बघून आहे का माझे श्वास संपले तर त्यांनी यावं आणि मला घेऊन जावं. हे मनुष्य जीवनाची आणि असणारी परिपूर्णता आहे. आणि अशा तृप्त महात्म्याच्या उदरी या दोघा बाबांना त्या बहिणींना या परिवाराला जन्माला यायला मिळालं. खऱ्या अर्थाने यांच्या दृष्टीने आणि असणारं भाग्य आहे. धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाच्या हरिक वाटे देवा. मला असं वाटतं त्यांना सद्गती प्राप्त व्हावी किंबहुना ही श्रद्धांजली समर्पित असं म्हणण्यापेक्षा ते देवत ते शरीर जाते क्षणी देवाची झाले असं म्हणण्यासाठी हरकत नाहीये. अशा महान एका आणि असणारं या कृतकृत्य झालेल्या व्यक्तीसाठी तुम्हा आम्हाला सर्वांना यायला मिळालं आणि ज्यामुळं आपल्याला त्या जीवनाला समाधान प्राप्त होतं असं भगवत नाम चिंतनाने आणि असणाऱ्या सर्वांच्याच वतीनं ही त्यांना झालेली कीर्तन पुष्प वाक्पुष्प ही श्रद्धा म्हणे का मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. या न्यायाने हरिभक्त पारायण गोरक्षनाथ रावजी पाटील तुरकले यांचा परिवार जालू हो त्यांचे सर्व बंधू हा परिवार खरोखर धन्य आहे. सामाजिक राजकीय आणि पारमार्थिक तीनही क्षेत्रात या परिवाराचे योगदान आहे. तीनही क्षेत्रात या लोकांनी या परिवाराने आपला ठसा उमटवलेला आहे. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात धन्य माता पिता तयाच्या आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या. खरोखर अत्यंत खूप मोठा सोहळा नियोजन अत्यंत गोड नियोजन केलं आणि ज्यांचं आपण चिंतन गोड चिंतन ऐकलं ते हरिभक्त पारायण आदरणीय वंदनीय पूजनीय संजयजी महाराज जगताप यांच्या मुखारविंदातून आपण अतिशय गोड चिंतन ऐकलेलं आहे. मला असं वाटतं की आता अधिक वेळ घेणं आपला उचित होणार नाही आणि म्हणून मी माझे 2 शब्द झालेले श्रद्धांजली पर त्यांच्याच गोरक्षनाथ रावजी पाटील तुरकणे यांच्या चरणी समर्पित करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.
सणाच्या निमित्तानं आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात. कायमच आपण माझ्या सुखदुःखामध्ये सहभागी असता. मी फक्त आपल्या व्हॉट्सअपवर सर्वांना मेसेज केलेले होते, परंतु आज आमच्या या भाऊंची विनंती असावी असं मला वाटायला लागले. आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि आम्हाला कृतज्ञ केलं, त्याबद्दल आमच्या तुरकणे परिवाराच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. खूप वेळ झाला, सर्वांची माफी मागतो. सर्वांनी जेवण केल्याशिवाय कुणी जाऊ नये अशी सर्वांना विनंती करतो.